नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वॅक्सिन्स हे डेल्टा व्हेरियंटच्या विरोधामध्ये कमी इफेक्टिव्ह आहेत आणि त्यामुळेच वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेले असले तरीसुद्धा या लोकांना पूर्णपणे 100% प्रोटेक्शन मिळत नाही. यातल्या काही लोकांना संक्रमण होऊ शकतं, काही लोक आजारी पडून हॉस्पिटलला देखील ॲडमिट होऊ शकतात आणि काही मोजकेच लोक यांना रिस्क ऑफ डेथ देखील होऊ शकते, ते मरू शकतात. तर मित्रांनो, हे काही अशी धक्कादायक अशी बातमी नाही आहे. हे आपल्याला ऑलरेडी जसा डेल्टा व्हेरियंट सुरू झाला भारतात तसं हे माहीत झालेलं आहे की काही वॅक्सिन घेतलेले लोक पुन्हा इन्फेक्ट होत आहेत डेल्टा व्हेरियंटमुळे आणि काही लोक त्याने दगावले सुद्धा आहेत, हे आपल्याला माहीत आहे. तर याच्याबद्दल जगभरातनं विशेषतः UK मधनं काय माहिती पुढे आलेली आहे, याचा अर्थ असा आहे का की वॅक्सिन निष्प्रभ झालं आहे, वॅक्सिन घेऊन काय उपयोग नाही, वॅक्सिन घेणं बंद केलं पाहिजे, जर त्याने प्रोटेक्शनच मिळत नाही तर कशाला घ्यायचं, असे देखील काही लोक सोशल मीडियावरनं वगैरे बोलत राहतात. जे स्पेशली जे अँटी वॅक्सर्स असतात, ज्यांना वॅक्सिनवर भरोसा नसतो किंवा त्यांना हे सगळं एक षडयंत्र वाटतं, अशा लोक ही माहिती प्रसारित करतात. तर नेमका डेटा काय सांगतोय, तर पार्श्वभूमी लक्षात घ्या मित्रांनो. आधीच्या ज्या लाटा आल्या होत्या, पहिली लाट जी भारतात आली ती चीनमधला व्हायरस होता, वुहानमधला. त्यानंतर ब्रिटनमधला अल्फा व्हेरियंट पसरला, ज्याला केंट व्हेरियंट आपण म्हणलं. आणि या पहिल्या लाटेमध्ये हे सगळा प्रकोप सुरू असताना भारतामध्ये मागच्या वर्षी डेल्टा व्हेरियंट आढळून आला सगळ्यात आधी आणि आपल्याकडे विदर्भात तो सापडला. आणि या व्हेरियंटचा प्रसार सेकंड लाटेमध्ये आपल्याकडे गर्दी, वेगवेगळ्या माध्यमातून गर्दी झाल्यामुळे हा प्रसरला आणि दुसरी भयंकर लाट आपल्याकडे जी आली ती अजूनही गेलेली नाही. आज देखील आपल्याकडे 25,000 ते 35,000 केसेस येत आहेत आणि रोज लोक मरत आहेत. आपण त्याकडे लक्ष देत नाही आहोत, ते आपल्या मीडियामध्ये मेन न्यूज होत नाहीये, हा भाग वेगळा आहे. तर मित्रांनो, अल्फा व्हेरियंट जो होता, पूर्वीचा जो व्हेरियंट होता, त्याच्या विरोधामध्ये आपले जे वॅक्सिन्स आहेत ते चांगले काम करत होते. म्हणजे उदाहरणार्थ फायझरचं वॅक्सिन हे 90% पेक्षा जास्त इफेक्टिव्ह होतं आणि कोविशिल्ड जे भारतात उपलब्ध आहे याची इफिकसी देखील जवळजवळ 75% होती. कोवॅक्सिननेही डिक्लेअर केलं होतं की त्यांची मला वाटतं 80%च्या आसपास इफिकसी होती. मात्र एवढं त्यांचं प्रोटेक्शनचा जो दर आहे तो आता बीटा व्हेरियंटच्या दरम्यान दिसून येत नाहीये. म्हणून पब्लिक हेल्थ ऑफ इंग्लंडने जसं इकडे बीटा व्हेरियंट सुरुवातीला आढळला UK मध्ये, तेव्हा त्यांनी एक स्टडी केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की एक डोस जर आपण घेणार असू फायझरचा किंवा कोविशिल्डचा तर याचं प्रोटेक्शन फक्त 33% आहे बीटाच्या विरोधात आणि जर 2 डोस पूर्ण केले तर फायझरमुळे जवळजवळ 82 to 88% प्रोटेक्शन होतं आणि कोविशिल्डमुळे हे प्रोटेक्शन 65%च्या आसपास जातं. असा त्यांचा सुरुवातीचा डेटा होता. म्हणजे याचा अर्थ काय आहे की उरलेले जे लोक आहेत, म्हणजे 82 to 88% प्रोटेक्शन होतं, म्हणजे जवळजवळ 18 ते 20% लोक असे आहेत की ज्यांना दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील संक्रमण होईल. त्यातले काही लोक आजारी पडतील आणि काही लोक दगावतील. इस्पेशली जे हायरिस्क लोक आहेत, एल्डरली आहेत, यांना वेगवेगळे आजार आहेत, या लोकांना याच्यामध्ये धोका होतो. वॅक्सिन घेतल्यानंतर देखील जे सिरियस आजारी पडतात आणि ते दगावतात ते वॅक्सिन न घेता जे हायरिस्क असतात त्या गटातलेच लोक आहेत. मात्र पूर्वीचा जो व्हेरियंट होता त्याच्यामध्ये डेथ ड्यू टू कोविड एकदम सिग्निफिकंटली कमी झाली होती. म्हणजे 99% पेक्षा जास्त प्रोटेक्शन मिळत होतं. आताच्या व्हेरियंटमध्ये मृत्यूपासून किती प्रोटेक्शन मिळतं अजून याचे एक्झॅक्ट आकडे आलेले नाहीत. मात्र संक्रमणापासून प्रोटेक्शन होतं आणि हॉस्पिटल ॲडमिशन पासून प्रोटेक्शन होतं आणि डेथ देखील या लोकांमध्ये कमी आहे, खूप कमी आहे, हे क्लिअर झालेलं आहे. एक्झॅक्ट आकडे अजून तसे कॉन्सॉलिडेटेड आलेले नाहीत. तर मित्रांनो, आता आपण जो रिसेंट जो डेटा आलेला आहे, इस्पेशली ब्रिटनमधून जो डेटा आला आहे, ब्रिटन महत्वाचं आहे कारण ब्रिटनमध्ये वॅक्सिनेशन हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. 75%च्या वर लोकांना दोन्ही डोस मिळालेले आहेत आणि जवळजवळ 90% लोकांना सिंगल डोस मिळालेला आहे इथे वॅक्सिनचा. आणि आता इथे पुढच्या महिन्यामध्ये बूस्टर म्हणजे तिसरा डोस सुरू होणार आहे. ॲट लोकांना जे एक्सपोज होतात त्या लोकांसाठी बूस्टर डोस चालू होणार आहे. आणि या दोन्ही लाटांचा जर विचार केला, पहिली लाट, दुसरी लाट आणि आता तिसरी लाट, यांचा जर विचार केला तर दुसऱ्या लाटेत आणि तिसऱ्या लाटेमध्ये साधारणतः
ज्या मॅक्सिमम केसेस होत्या ब्रिटनमध्ये त्या जवळजवळ सारख्याच होत्या. दुसऱ्या लाटेमध्ये 60-65 हजार केसेस डेली येत होत्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता 55,000पर्यंत केसेस गेल्या. परंतु एवढ्या केसेस सारख्या राहून देखील हॉस्पिटल ॲडमिशन मात्र प्रचंड कमी आहे या लाटेमध्ये. म्हणजे त्या लाटेमध्ये 3 ते 4 हजार लोक ॲडमिट होते, आता 700-800 लोक दिवसाला ॲडमिट होत आहेत. त्या लाटेमध्ये दिवसाला साधारणतः 1,500 लोक मरत होते, आता 100-125 पेक्षा कमी आकडा आहे मरणाऱ्यांचा. म्हणजे इक्वल नंबर ऑफ इन्फेक्शन डेली होऊन देखील हॉस्पिटल ॲडमिशन आणि डेथचा आकडा हा सिग्निफिकंटली कमी आहे या लाटेमध्ये, डेल्टाच्या लाटेमध्ये. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ज्या लोकांनी व्हॅक्सिन्स घेतलेले आहेत, ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये व्हॅक्सिनेशन झालेलं आहे, तिथे त्या व्हॅक्सिनमुळे डेल्टामध्ये देखील सिग्निफिकंटली प्रोटेक्शन मिळतं आहे. परंतु पूर्वीच्या अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंटचं प्रोटेक्शन हे कमी झालेलं आहे, हे निश्चित. आणि हा डेटा नुसता ICMRचाच नाही तर पब्लिक हेल्थ इंग्लंडने सांगितलं आहे, हे अमेरिकेतूनही सांगितलेलं आहे, युरोपातूनही हीच माहिती आलेली आहे. आणि आता ऑक्सफर्ड विद्यापीठाची एक ऑनलाईन स्टडी पब्लिश झालेली आहे. ही अजून पिअर रिव्ह्यू नाही, पण एक चांगली स्टडी आहे. नफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन जे आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाचं, त्यांचा जो डेटा आहे त्या डेटानुसार त्यांनी क्लिअर केलेलं आहे की हे जे डेल्टा व्हेरियंटमुळे जे इन्फेक्ट होणारे लोक आहेत यांना व्हायरल लोड जास्त आहे आणि अल्फापेक्षा इन्फेक्शनची रिस्क लोकांमध्ये, वॅक्सिनेटेड लोकांमध्ये डेल्टामुळे जास्त आहे. परंतु तरी देखील डेल्टामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटेक्शन झालेलं आहे. आणि मॉडर्नाचं जे वॅक्सिन आहे हे फायझर किंवा कोविशिल्ड किंवा इतर वॅक्सिनच्या मानाने डेल्टामध्ये चांगलं प्रोटेक्शनचं लेवल येते आहे असं या स्टडीमध्ये त्यांनी दावा केलेला आहे. आणि 2 डोस जे आहेत फायझर कोविशिल्ड या वॅक्सिन्सचे 2 डोस आज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरत आहेत. पूर्वी तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल कोविडचं, त्याने जेवढं प्रोटेक्शन मिळतं जवळजवळ तेवढंच प्रोटेक्शन 2 डोस ऑफ फायझर किंवा कोविशिल्डने मिळतं असे या स्टडीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे व्हॅक्सिन हा सगळ्यात उत्तम बेस्ट ऑप्शन आहे स्वतःला प्रोटेक्ट करण्याचं, पॅन्डेमिक कंट्रोल करण्याचं, असं या स्टडीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो इथून पुढे आता काय करावं लागणार, कारण आता व्हेरियंट बदलले, व्हॅक्सिनची एफिकसी थोडी कमी झाली, पुन्हा एखादा व्हेरियंट येईल त्यात व्हॅक्सिनची एफिकसी पुन्हा कमी असेल, तर आपण काय करायचं. तर याच्यासाठी काळजी करायची गरज नाही. ऑलरेडी काही स्टडीज सुरू झालेल्या आहेत, त्यांचे रिझल्ट देखील आता यायला सुरुवात झालेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कॉमकर्व, कॉमबूस्ट यासारखे मिक्स अँड मॅच आणि 3rd बूस्टर डोसचे स्टडी सुरू केलेले आहेत. भारतात देखील ICMR एक स्टडी सुरू करत आहे मिक्स अँड मॅच वॅक्सिनसाठी, ज्यामध्ये लोकांना कोविशिल्ड, कोवॅक्सिन किंवा स्पुटनिक असं मिक्स अँड मॅच डोसेस दिले जातील आणि यातून एफिकसी वाढते असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे पुढे स्ट्रॅटेजी सुरू होईल. दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती बूस्टर देण्याची, जी आता अमेरिका, इस्रायल, युरोपातले काही देश आणि आता इंग्लंडमध्ये सप्टेंबरपासून 3रा डोस द्यायला सुरुवात होईल ॲट-रिस्क लोकांना. ही देखील एक स्ट्रॅटेजी असेल. जसं आपण MMR, DTP ह्या ज्या डोसेस लसी असतात आपल्या, यांचे बूस्टर देत राहतो रेग्युलर, तसं पोलिओचे बूस्टर देतो, तशी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे बूस्टर डोस दिले जातील. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी जसा व्हायरस मोठ्या प्रमाणावर बदलेल, फ्लूमध्ये जसं दरवर्षी नवीन वॅक्सिन डेव्हलप केलं जातं, तसं नवनवीन वॅक्सिन बदललेल्या व्हायरसला देखील डेव्हलप करावे लागणार आहेत शास्त्रज्ञांना. हे खर्चिक काम आहे, हे खूप लॉंग टर्म काम आहे आणि हे किचकट काम आहे, पण त्याला पर्याय नाही. हे आता करावं लागणार आहे शास्त्रज्ञांना. त्यामुळे दरवर्षी कदाचित नवनवीन वॅक्सिन डेव्हलप होतील. म्हणजे फायझरचं वॅक्सिन 2020साठी वेगळं आणि 2021 मध्ये बदललेल्या व्हायरससाठी वेगळं असेल. तर असं झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या पातळीवर आपल्याला अजूनही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर सुरू ठेवावे लागेल. याचा अर्थ असा की गर्दीमध्ये अननेसेसरी जायचं नाही. जावं लागलं तर शक्य तेवढं लोकांपासून लांब थांबा, लांबून बोला, मास्क लावा, हँड हायजीन करा आणि गर्दीची ठिकाणं गर्दीच्या वेळी शक्यतोवर जाण्याचं टाळा. जेव्हा गर्दी नसेल, जेव्हा रिकामं असेल ती जागा, त्या पद्धतीने तिथे जाऊन आपली कामं करून घ्या. टेलिफोनवरून, व्हिडिओ कॉलवरून वर्क फ्रॉम होम करता आलं तर अजून चांगलं. आणि लोकांना भेटावं लागलं तर ते मोकळ्या हवेत, पटांगणात किंवा घरात भेटावं लागलं तर खिडक्या आणि दारं खुले ठेवून, अंतर ठेवून, मास्क लावून
अशा पद्धतीने आपल्याला इथून पुढे थोडंसं मार्गक्रमण करावं लागणार आहे. जोपर्यंत आपण कोविड सेफ ॲज अ होल होत नाही, आपला देश हे जग पूर्ण कोविड सेफ होत नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि यासोबतच आपल्याला कोविड सोबत जगायला शिकावं लागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या ज्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत, जे आपले एज्युकेशनल गोल्स आहेत किंवा काही आपले जे करिअरच्या गोष्टी आहेत, बिझनेसेस आहेत, हे कोविड सुरू असताना देखील कसं सुरू ठेवावं. हे पब्लिक व्हेकल जे आहेत, लोकल, ट्रेन, बसेस, हे कोविड सुरू असताना देखील कशा पद्धतीने सेफली आपल्याला वापरता येतील, गर्दी न करता, कमीत कमी त्यातून रिस्क निर्माण होईल अशा पद्धतीचं आपलं शासन प्रशासनाला एक प्लॅन इम्प्लिमेंट करावा लागणार आहे. लॉंग टर्म आपल्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस आणि शाळा कोविडमध्ये देखील कशा सुरू ठेवता येतील. जसं ब्रिटनमध्ये पूर्ण कोविडच्या सेकंड, थर्ड लाटांमध्ये शाळा सुरू होत्या आणि शाळेतून फारसा रिस्क कोणाला झाली नाही. त्या पद्धतीने आपल्याला देखील मार्गक्रमण करावं लागणार आहे. कोविड सोबत जगणं हे आता आपल्याला वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, सामाजिक आणि राज्य देशाच्या पातळीवर शिकावं लागणार आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे वॅक्सिन निष्प्रभ ठरत नाहीये. वॅक्सिनची एफिकसी कमी झालेली आहे, तरी वॅक्सिन घ्या. दोन्ही डोसेस वॅक्सिनचे व्यवस्थित घ्या आणि जेव्हा केव्हा बूस्टर किंवा इतर वॅक्सिन चेंज झालेले वॅक्सिनचे ब्रँड्स, डोसेस अवेलेबल असतील, शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे ते देखील घ्या. कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. कुठल्याही अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नका. वॅक्सिन घ्या. इट इज स्टील प्रोटेक्टिंग अँड इट इज स्टील लाईफ सेव्हिंग. टेक केअर. बाय बाय.